गेले 2 वर्ष शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी, सामान्य जनता, सामाजिक कार्यकर्ते यांचे आंदोलन सुरू आहे। पुन्हा एकदा प्रशासनाने मराठवाड्यामधील जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली, पण या ठिकाणी विरोध झाला असता परभणी आणि लातूर या ठिकाणी मोजणीच्या नावाखाली शेतकरी, महिला, वृद्ध यांच्यावरती पोलिसांकडून बळजबरीचा वापर करण्यात आला आहे। याचा निषेध करण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सोलापूर पासून पुढे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशी अलाइनमेंट बदलणार असल्याचं जाहीर केलं आहे। मुख्यमंत्र्यांनी अलाइनमेंट वगैरे बदलण्याची मखलाशी न करता संपूर्ण महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले। यावेळी कृती समितीतील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। हे पहा, पुन्हा आता निवडणुका संपल्यानंतर निवडणूक होईपर्यंत वाट बघितली देवेंद्र फडणवीसांनी आणि ज्या पद्धतीनं ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला लाजवेल अशा पद्धतीनं परभणीमध्ये शिवजयंती दिवशी अत्याचार या शेतकऱ्यांच्यावर, महिलांच्यावर फडणवीसांनी केलेले आहेत। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। आम्ही आज आंदोलन करतो आहे। आमची प्रमुख मागणी आहे की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, शेतकरी बहिणींची माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेत हे मागे घेऊन अधिकारी आणि पोलिसांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। महामार्ग रद्द करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आहे। त्यांचा हा फसलेला डाव आहे महामार्ग म्हणजे, हे त्यांनी मान्य करावं आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी अलाइनमेंट चेंज करून काही फरक पडणार नाही आहे। नवीन जे भाषणात ते अलाइनमेंट सांगतायत ती पुन्हा सुपीक जमिनीतून जाणार आहे, जास्त आहे ती, तर त्याला तरी विरोधच असणार आहे। त्यामुळे आता फडणवीसांनी समजून घ्यायला पाहिजे की शेतकरी या देशाचा बाप आहे। शेतकऱ्यांच्या पुढे कोणत्याही सरकारचं आजपर्यंत काय चाललेलं नाही, यांचंही काय चालणार नाही। हे बघा, महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडाला। आज परभणीमध्ये आंबेवाडी या ठिकाणी मोजणी होणार होती, तर ती आज मोजणी रद्द करण्यात आलेली आहे। हे भित्रे फडणवीस आहेत। यांना जर जनता आणि शेतकरी रस्ते उतरले तर फडणवीसांना कुठल्या कोपऱ्यातून पळायला लागेल हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सरकार टिकणार नाही, अशी अनेक सरकारं शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कोसळलेली आहेत। लढाईचा पुढचा भाग आहे व्यापक करणं, फक्त शेतकरीच नाही आहे, कारण 1000 कोटीमध्ये मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार हे लोक करणार आहेत। कंत्राटदारांसाठी हा महामार्ग आहे। शक्तीपीठ आता या महामार्गात नवीन अलाइनमेंटमध्ये येतच नाही आहे, त्यामुळे कंत्राटदारांसाठीच हे सिद्ध झालेलं आहे। तर त्यामुळे आमचं असं मत आहे की आम्ही सामान्य जनता, नागरी संघटनांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते असे सगळे लोक उतरून आम्ही आंदोलनाची व्यापकता वाढवणार आणि जर सरकार पाडायला लागलं महायुतीचं तरी पण त्या दृष्टीने आंदोलन, जन आंदोलन उभं राहील। काय सांगाल तुम्ही साहेब, पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायची वेळ? देवेंद्र फडणवीसनं जागा व्हावं। महाराष्ट्रातली 1 इंची जमीन आम्ही देणार नाही। शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहतील पण आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही।